नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत बरेच काही इम्पॉर्टंट विषयांवर. फॉर एक्झाम्पल स्टॉक मार्केट, ट्रेडिंग, म्युच्युअल फंड आणि पर्सनल फायनान्सेस. तर मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका आणि जर का तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड हिट द बेल आयकन ॲज वेल, कारण आमचे सतत अपडेट्स तुम्हाला येत राहतील. मित्रांनो, या चॅनल मागचा उद्देश आमचा असा आहे की आम्हाला जनसामान्य लोकांपर्यंत आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत खूप काही इम्पॉर्टंट विषयांवर इन्फॉर्मेशन पोहोचवायची. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डू यू मीन बाय स्टॉक एक्सचेंज, व्हॉट डू यू मीन बाय म्युच्युअल फंड, हाऊ डू यू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट. जर का तुम्हाला हे प्रश्न पडत असतील तर तुम्ही आता एकदम परफेक्ट ठिकाणी आला आहात, कारण आपण या सगळ्या विषयांवर बोलणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी आम्ही प्रत्येक आठवड्यात 3 नवीन व्हिडिओज घेऊन तुमच्या समक्ष येणार आहोत. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे टॉप 5 AI स्टॉक्स इन इंडिया. मित्रांनो, ह्युमन ब्रेन इज अ मिरॅकल. त्याची विचार करण्याची क्षमता, अनालाइज करण्याची क्षमता आणि इमोशन्सला फील करण्याची क्षमता अद्वितीय आहे. पण जर का हीच क्षमता आपण एका मशीनीमध्ये टाकली गेली तर ती मशीन जास्त इफेक्टिव्ह आणि जास्त एफिशियंट काम करणार. आता तुम्हाला लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. करेक्ट मित्रांनो, आय एम टॉकिंग अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दॅट इज AI, ज्याला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जातात. तर मित्रांनो, AI इज नॉट अ मिथ एनिमोर, इट्स अ रियालिटी. जेव्हा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता किंवा कुठल्याही चित्रपटातले तिकीट तुम्ही बुक करता किंवा एका सिंगल क्लिकने तुम्ही आपले बिल्स पे करता, तेव्हा तुम्ही AIचा वापर करताय. सामान्य लोक नव्हे तर आजकाल मोठमोठ्या कंपनीज पण AIचा वापर करून आपला बिझनेस करतायत. जगातल्या प्रत्येक फील्डमध्ये आज AI हॅज क्रिएटेड इट्स ओन प्लेस. चला बघूया मित्रांनो, AIचा भविष्य काय. Can AI replace human brain? Nice question. And what are the top AI based stocks in India? जर का तुम्हालाही हे प्रश्न पडत असतील, so don't forget to watch this video till the end, कारण ते सगळे उत्तर या व्हिडिओमध्ये असणार आहेत. But before we begin, जर का तुम्ही आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसाल, kindly consider subscribing the channel and liking and sharing the videos as well. चला मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला टॉपिक. सर्वात आधी बघूया व्हॉट इज AI. मित्रांनो, AI म्हणजे ह्युमन ब्रेन सारखा विचार करणारी टेक्नॉलॉजी, सिस्टीम्स आणि प्रोग्राम्स डिझाईन करणे, जेणेकरून ही टेक्नॉलॉजीज एक ह्युमन बिंग सारखे डिसिजन मेकिंग करू शकते. याला आपण असंही बोलू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ही अशी टेक्नॉलॉजी आहे जे अगदी ह्युमन बिंग सारखा विचार करू शकते, ह्युमन इंटेलेक्टचा वापर करून शिकू शकते स्वतःहून, कॅन लर्न, इट कॅन अनालाइज अँड इट कॅन इवन सॉल्व्ह प्रॉब्लेम्स just like human beings. Imagine. तर मित्रांनो, या AIचा रिअल वर्ल्ड इम्प्लिकेशन काय. तर डे टू डे ऍक्टिव्हिटीज पासनं तर लार्ज स्केल हेल्थकेअर इंडस्ट्रीज पर्यंत आज AI पोहोचलाय. तेवढेच नाही तर आपला एज्युकेशनल सिस्टम्स, ग्लोबल बँकिंग सिस्टम्स तेही आज AI वर डिपेंडंट आहेत. मित्रांनो, एक्सपर्ट्स म्हणतात की AI रिव्हॉल्युशन इज जस्ट बिगिनिंग. AI बरेच जॉब्स घेणार आहेत आपल्याकडनं, ह्युमन बिंग्स कडनं, आणि AI इज ऍक्च्युअली गोइंग टू क्रिएट अ होल न्यू वर्ल्ड. पण मित्रांनो, भारतात AIचं काय भविष्य आहे तेही जरा बघूया. तर मित्रांनो, भारतात तुम्ही कुठलाही फील्ड घ्या, फायनान्स, हेल्थकेअर, डिजिटल पेमेंट, एंटरटेनमेंट, AI हॅज लेफ्ट इट्स मार्क इन ऑल द फील्ड्स. म्हणजे यांनी आपल्याला एवढं तरी कळतं की AI इज हिअर टू स्टे, इट इज नॉट गोइंग एनिवेअर. तेवढंच नाही तर अकॉर्डिंग टू अ रिसेंट रिपोर्ट, भारतातला AI मार्केट हॅज झूम्ड क्रॉस $7.8 billion इन 2021. इमॅजिन. तर मित्रांनो, फक्त भारतात नाही तर कमिंग डिकेड्स मध्ये पूर्ण ग्लोबल मार्केटमध्ये AIचा इन्फ्लुएन्स असणार. आपण BFSI ऐकला असेल, BFSI सेक्टर, दॅट इज बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस अँड इन्शुरन्स. मित्रांनो, BFSI आणि हेल्थकेअर सेक्टर इज हेवीली इंड्युस्ड अँड इंटिग्रेटेड विथ AI ऑन ऑल देअर लेवल्स. त्यांना फॉलो करताय ॲग्रिकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग, युटिलिटीज, ई कॉमर्स, इन्शुरन्स एक्सेट्रा. तेवढंच नाही तर आपण काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सुद्धा ऐकले असाल. फॉर एक्झाम्पल स्मार्ट सिटीज, त्याच्यातही AI पॉवर्ड टूल्सचा वापर करूनही ते आपले प्रोजेक्ट्स बनवत आहेत. मित्रांनो, AIची नुकतीच सुरुवात भारतात झाली आहे. त्याची ग्रोथ आणि डॉमिनन्स ते बघण्यासारखी असणार आहे. चला मित्रांनो, आता AI आपल्या लक्षात आला आहे
Now let's analyze some top performing AI आणि टेक बेस्ड स्टॉक्स. या व्हिडिओसाठी आम्ही जे फायनान्शियल डेटा घेतलाय दॅट इज ॲज ऑन 6th of December 2022. चला मित्रांनो बघूया टॉप 5 स्टॉक्स बेस्ड ऑन AI. तर मित्रांनो आजचा आपला पहिला स्टॉक आहे L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड, LTTS. ही एक $21 billion कंपनी लार्सन अँड टुब्रो लिमिटेडची एक सबसिडरी आहे, विच इज वर्किंग इन मोर दॅन 30 countries टुडे. तर मित्रांनो L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड ही एक जगातील लीडिंग प्युअर प्ले इंजिनिअरिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट सर्व्हिस कंपनी आहे. ही कंपनी ऑफर करते कन्सल्टन्सी, डिझाईन्स, डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग सर्व्हिसेस अक्रॉस द प्रोडक्ट अँड प्रोसेस डिप्लॉयमेंट लाईफ सायकल. मित्रांनो LTTS सॉफ्टवेअर आणि डिजिटल इंजिनिअरिंग, एम्बेडेड सिस्टम्स, इंजिनिअरिंग एनालिटिक्स आणि प्लांट इंजिनिअरिंग या क्षेत्रांमध्ये सर्व्हिसेस आणि सोल्युशन्स प्रदान करते. या कंपनीच्या कस्टमर बेसमध्ये 69 आउट ऑफ फॉर्च्यून 500 कंपनीज अँड 57 आउट ऑफ टॉप 100 ER&D कंपनीज समावेश आहे, ज्या इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स, ट्रान्सपोर्टेशन, टेलिकॉम आणि हायटेक मेडिकल डिव्हाइसेस आणि प्लांट इंजिनिअरिंग क्षेत्रात सक्रिय आहे. मित्रांनो LTTS ही R&D आणि इंजिनिअरिंग सेवांमध्ये जागतिक आघाडीवर आहे. तिच्याकडे 913 पेटंट आहे. जगातली पहिली ऑटोनॉमस वेल्डिंग रोबोट आणि स्मार्टेस्ट कॅम्पस ही काही नवकल्पना आहेत ज्यात LTTSनी पायोनियर केले आहे. कंपनी विशेषतः प्रोडक्ट डेव्हलपमेंट, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग डिझाईन्स, ऑटोमेशन अँड मॅनेजमेंट यामध्ये माहिती आहे. तेवढंच नाही तर मित्रांनो आज जगभरात 5G रोलआउट होत आहे आणि LTTS कडे आहे चिप टू क्लाउड कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी, ज्याने ते ट्रान्सफॉर्म करू शकतात कनेक्टिव्हिटी अक्रॉस द इंडस्ट्री. तर मित्रांनो AI ऑन 5G हा एक खूप मोठा फोकस एरिया कंपनी समोर आज आला आहे आणि कंपनी आपले नेक्स्ट जेन कॅपॅबिलिटीजला इंटिग्रेट करण्यासाठी रेडी आहे विथ इन कोलॅबोरेशन विथ 2 मेजर ग्लोबल कंपनीज ऍक्टिव्ह इन द डोमेन. LTTS अत्याधुनिक AI अल्गोरिदम्स आणि नेक्स्ट जेन सोल्युशन आर्किटेक्चर्स अलॉंग विथ स्टेट ऑफ द आर्ट सायबर सिक्युरिटीचा फायदा घेते, ज्याने त्याच्या ग्लोबल कस्टमर्ससाठी फिजिकल टू डिजिटलचा प्रवास सक्षम होतो. LTTS मध्ये यंग इंजिनियर्स ज्यांना लेटेस्ट ट्रेंड, लेटेस्ट डेव्हलपमेंट माहिती असतं, त्यांची टीम वाढत चालली आहे आणि म्हणूनच LTTS आज एक लीडर आहे इन रिअलायझिंग इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज. LTTSची एक खूप मोठी क्षमता, स्ट्रेंथ आहे त्यांचं लार्ज डायव्हर्सिफाईड क्लायंट बेस. LTTSला बऱ्याच वर्टिकल्समध्ये क्लायंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल टेलिकॉम, ऑटोमेटिव्ह, एरोस्पेस, मेडिकल डिव्हाइसेस, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स, हेवी मशिनरी, कन्स्ट्रक्शन अँड कन्झ्युमर अप्लायन्सेस. तेवढंच नाही तर LTTSला एक खूप मोठा बेनिफिट आहे फ्रॉम L&T. त्यांना मॅनेजरियल अँड ऑपरेशनल सपोर्ट आहे फ्रॉम L&T इन द फॉर्म ऑफ शेअर्ड रिसोर्सेस. तेवढंच नाही तर L&T ग्रुप कंपनी असल्यामुळं LTTSला बरेच अजून बेनिफिट्स आहेत. स्ट्रॉंग ब्रँड नेम, मार्केट रीच, बेटर मार्केट पेनिट्रेशन अँड इंजिनिअरिंग स्पेशलिस्ट. पण LTTS साठी एक गोष्ट लक्षात ठेव, इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये असल्यामुळं इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन हा एक खूप मोठा प्रॉब्लेम LTTS साठी पण आहे. खूप चांगले ग्रोथ प्रॉस्पेक्ट असल्यामुळे बरेच न्यू कॉम्पिटिटर्स, न्यू प्लेयर्स या पर्टिक्युलर फील्डमध्ये उतरतात, ज्याने कॉम्पिटिशनची इंटेन्सिटी वाढतीये, विच इज समथिंग टू लुक आउट फॉर LTTS. चला मित्रांनो LTTSचे काही फायनान्शियल आणि टेक्निकल इंडिकेटर्स बघूया. L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचा करंट मार्केट प्राइस आहे 4,218.10. P ratio is 41.72, debt to equity ratio is 0.10. 5-year sales CAGR is 15.13%, whereas ROE is 24.5%. 1-year return percent is minus 19.6. However, 5-year CAGR return is 32.4. 200 DMA is 3782 rupees and RSI is 73.2.
चला मित्रांनो, आता आपण दुसऱ्या कंपनीकडे जाऊया. आजची आपली दुसरी कंपनी आहे टाटा एलेक्सी. मित्रांनो, टाटा एलेक्सी इज अ मार्केट लीडर इन AI सेक्टर. टाटा एलेक्सीची स्थापना भारतातली सिलिकॉन व्हॅली म्हणजे बँगलोर येथे 1989 मध्ये झाली. भारतात सॉफ्टवेअर्स आणि एम्बेडेड सिस्टम्स डेव्हलप करण्याहेतू या कंपनीची सुरुवात केली होती. मित्रांनो, टाटा एलेक्सिस हे जगातले लीडिंग डिझाईन आणि टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. हे लोक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात इन व्हेरियस डिपार्टमेंट्स अँड फील्ड्स. फॉर एक्झाम्पल, ट्रान्सपोर्टेशन, मीडिया, कम्युनिकेशन, हेल्थ केअर अँड मेडिकल डिव्हाइसेस. मित्रांनो, टाटा एलेक्सी एक इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. हा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो रिसर्च अँड स्ट्रॅटेजी पासून ते इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल डिझाईन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, व्हॅलिडेशन अँड डेव्हलपमेंट पर्यंतची सगळी सर्व्हिसेस. आणि या सर्व्हिस प्रोव्हाइड करायला त्यांच्याकडे एक खूप मोठा नेटवर्क ऑफ डिझाईन स्टुडिओज आहेत, ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर्स आहेत आणि वर्ल्ड वाईड त्यांचे बरेच ऑफिसेस पण आहेत. टाटा एलेक्सी आपल्या क्लायंट्सना त्यांचे प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस रिइमॅजिन करण्यासाठी प्रोत्साहित करतात युझिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज. फॉर एक्झाम्पल, IoT, व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबिलिटी एक्सेट्रा. टाटा एलेक्सीची सर्वात मोठी स्ट्रेंथ म्हणजे त्यांची लॉंग स्टँडिंग हिस्ट्री ऑफ डेव्हलपिंग अमेझिंग सॉफ्टवेअर्स अँड सर्व्हिसेस फॉर व्हेराइड इंडस्ट्रीज. त्यांचे क्लायंट्स विविध इंडस्ट्रीजमधनं बिलॉंग करतात. फॉर एक्झाम्पल, ट्रान्सपोर्टेशन, ब्रॉडकास्टिंग, कम्युनिकेशन, हेल्थ केअर, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स आणि बरेच काही. टाटा एलेक्सीमध्ये त्यांच्या एक ह्यूज व्हर्टिकलला इमेन्स ग्रोथ पोटेन्शियल दिसतंय. कारण म्हणजे इन्क्रीज इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर इन ऑटोमोटिव्ह, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मेडिकल डिव्हाइसेस सेगमेंट. तेवढंच नाही तर टाटा एलेक्सी इज अ स्पेशलिस्ट वेंडर फॉर OEMs. OEMs म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि टायर 1 सप्लायर्स ऑल्सो. आणि आपल्याला तर माहितीच आहे दॅट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर हॅज इन्क्रीज्ड. तर टाटा एलेक्सीसाठी एक ह्यूज ग्रोथ पोटेन्शियल यामुळेच समोर आलाय. परंतु मित्रांनो, टाटा एलेक्सी संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्या, त्या कंपनीचा कस्टमर कॉन्सन्ट्रेशन. मित्रांनो, फायनान्शियल इयर 2020 मध्ये कंपनीचा 38.5% ऑफ ओव्हरऑल रेव्हेन्यू इट केम फ्रॉम टॉप 5 क्लायंट्स ओनली. हा आकडा 35.4% आहे Q3 फायनान्शियल इयर 2021 मध्ये. तेवढंच नाही तर कंपनीचे जे ऑटोमेटिव्ह सेक्टर आहे त्याच्यातही रेव्हेन्यूचा डिग्रोथ झालाय, म्हणजे कमी झालाय, ओइंग टू अ ग्लोबल स्लोडाऊन इन ऑटोमेटिव्ह सेक्टर आणि पॅन्डेमिक. तेवढंच नाही तर टाटा एलेक्सीचा 87% रेव्हेन्यू एक्सपोर्टनी येतो. त्यामुळे कंपनीला एक खूप मोठा धोका आहे फ्रॉम फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन. तरी कंपनीला टाटा या ब्रँड नेमचा फायदा पण आहे आणि त्यांनी एक डिसेंट ग्रोथ केली आहे रेव्हेन्यू आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स दॅट इज पॅट मध्ये. तरी मात्र कंपनीचा PE रेशो खूप हाय चाललाय 85 आणि या सिमिलर मार्केटचा ऍक्च्युअल PE रेशो 57 आहे. मित्रांनो, कंपनीचे इंडायसेस विथ मार्केट कॅपिटलायझेशन आहे 53,545 crores आणि PE रेशो आहे 86.12 आणि कंपनीचा 1 year रिटर्न वॉज रेकॉर्डेड ॲज 37.20%. चला मित्रांनो, काही टेक्निकल आणि काही फायनान्शियल इंडिकेटर्स बघूया. कंपनीचा करंट मार्केट प्राइस आहे 6,884.65 रुपीज, PE रेशो आहे 64 आणि डेट टू इक्विटी रेशो आहे 0.11. 5 year sales CAGR is 14.83% and ROE percent is 37.18. कंपनीचा 1 year रिटर्न आहे 20.7% आणि 5 year CAGR रिटर्न आहे 49.2%. 200 DMA is 7601 आणि RSI is 42.2. चला मित्रांनो, आता पुढच्या स्टॉकला जाऊया. आजचा आपला थर्ड स्टॉक आहे पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड. मित्रांनो, ही कंपनी फाउंड झालेली इन 1990. ही एक ग्लोबल कंपनी आहे जी आपले सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात व्हेरियस क्लायंट्सला थ्रू आउट द वर्ल्ड. यांची सर्व्हिसेस जातात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान आणि बरेच काही इंटरनॅशनल
कंपनीजला इन व्हेरियस डिफरंट कंट्रीज. मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम लिमिटेड हे आपल्या क्लायंट्सला मदत करते टू मॉडर्नाइज देअर बिझनेस युझिंग IT सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजीज एक्सेट्रा. आणि त्यासाठी पर्सिस्टंट सिस्टम लिमिटेड हॅज पार्टनर्ड विथ अ लॉट ऑफ IT मेजर्स. मी तुम्हाला काही नावं सांगतो. AWS, IBM, सेल्सफोर्स, मायक्रोसॉफ्ट, गुगल एक्सेट्रा. मित्रांनो, पर्सिस्टंटचा कस्टमर किंवा क्लायंट बेस आज 1000+ आहे. मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम लिमिटेड 3 सेगमेंट्समध्ये काम करते. नंबर 1, सॉफ्टवेअर, हायटेक अँड इमर्जिंग इंडस्ट्रीज. नंबर 2, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स, आपण BFSI आधी बघितलंय. आणि हेल्थ केअर अँड लाईफ सायन्स. मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम लिमिटेडच्या संदर्भात सर्वात मोठी स्ट्रेंथ कुठली, तर त्यांचं कन्सिस्टंट सेल्स ग्रोथ. लास्ट 10 इयर्समध्ये पर्सिस्टंट सिस्टम लिमिटेड हॅज शोन अ कन्सिस्टंट कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ ऑफ 19%. दिस शोज स्टेबिलिटी. आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे कंपनीने आपला क्लायंट कॉन्सन्ट्रेशन पण रिड्यूस केलंय. त्यांच्याकडे खूप मोठे मोठे क्लायंट्स आलेत, पण तरी त्यांचा क्लायंट कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस झालाय. म्हणजे त्यांचा इंडिपेंडन्स वाढलाय आणि आता ते एक दुसऱ्या किंवा 2, 4 किंवा 10 क्लायंट्सवर डिपेंडंट नाही आहेत. आपल्या समोर कंपनीच्या क्लायंट कॉन्सन्ट्रेशनचा चार्ट आलाय. बघा कसं कंपनीचे लार्ज क्लायंट्स वाढलेत, पण क्लायंट कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. तरी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कंपनीचा डिपेंडन्स, कंपनीच्या रेव्हेन्यूचा डिपेंडन्स US मार्केटमध्ये जास्त आहे. देअरफॉर a global slowdown or maybe a slowdown in USA will definitely adversely affect the business of Persistent System Limited. आणि तेवढंच नाही तर because of huge competition in the technology market, Persistent System Limited ची ही प्रॉफिटेबिलिटी कमी होती, प्रॉफिट मार्जिन्स पण कमी होते. तुमच्या स्क्रीनवर काही परफॉर्मन्स इंडिकेटर्स आलेले असतील. कंपनीचा जो स्टॉक आहे तो कन्सिस्टंट परफॉर्मर आहे. ऍक्च्युली त्यांनी एक स्टेबल रेव्हेन्यू आणि एक स्टेबल प्रॉफिट ग्रोथ दाखवली ओव्हर द पास्ट फ्यू इयर्स. तरी पण कंपनीचा जो नेट कॅश फ्लो आहे तुम्ही बघा, ते कमी होत चाललंय, डिक्लाइन होत चाललंय. पर्सिस्टंट सिस्टमचा मार्केट कॅपिटलायझेशन इज 27,452 crores with a PE ratio of 36.42 and a 1-year return is -13%. चला मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टमचा काही टेक्निकल आणि फायनान्शियल इंडिकेटर्स बघूया. करंट मार्केट प्राइस इज 4,135.15 rupees. PE ratio is 39.06. Debt to equity ratio is 0.21 and 5-year sales CAGR is 14.69%. ROE is 21.51% and 1-year return is -2.49%. 5-year CAGR returns are 44.9%, whereas 200 DMA is 3,672 rupees and RSI is 62.3. आता जाऊया आपल्या फोर्थ कंपनीकडे. आजचा आपला फोर्थ स्टॉक आहे हॅपीएस्ट माइंड्स. मित्रांनो, ही कंपनी फॉर्म झालेली 2011 मध्ये बाय मिस्टर अशोक सुता. मिस्टर अशोक सुता या आधी एक कंपनी तुम्ही ऐकली असाल, माइंडट्री, याचे फाउंडिंग मेंबर आणि MD होते. त्याआधी विप्रोच्या IT डिपार्टमेंटला 15 वर्ष त्यांनी बघितलेलं आहे. मित्रांनो, या कंपनीचा हेडक्वार्टर बँगलोरमध्ये आहे आणि ही कंपनी काही कटिंग एज टेक्नॉलॉजीजवर काम करतायत. मी तुम्हाला काही टेक्नॉलॉजीज बद्दल सांगतोय. फॉर एक्झाम्पल, ब्लॉकचेन, क्लाउड, ऑटोमेशन टेक्नॉलॉजी, सिक्युरिटी, व्हर्च्युअल ऑगमेंटेड रियालिटी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मित्रांनो, या कंपनीचं ऑफिस आहे US, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि मिडल ईस्ट मध्ये. कंपनीचे ऍक्टिव्ह क्लायंट बेस आहे 211 लोकांचा आणि रिपीट कस्टमर पण आहे 90%. मित्रांनो, कंपनीने लास्ट 8 क्वार्टर्स मध्ये एक स्टेबल रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ग्रोथ दाखवलाय. मित्रांनो, तुम्हाला आता स्क्रीनवर कंपनीचे काही सर्व्हिस ऑफरिंग दिसत असतील. ही कंपनी काम करते इन व्हेरियस फील्ड्स. फॉर एक्झाम्पल, एनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, क्लाउड, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, IoT दॅट इज इंटरनेट ऑफ थिंग्स, सिक्युरिटी, सॉफ्टवेअर प्रोडक्ट, इंजिनिअरिंग आणि बरेच काही. गेल्या वर्षी कंपनीचा 97% रेव्हेन्यू या डिजिटल सर्व्हिसेसमुळे आला आणि त्याच्यातलाही 93% आला बिकॉज ऑफ अडॉप्शन ऑफ अजाईल टेक्नॉलॉजी इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. मित्रांनो, तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, कंपनीचे बिझनेसेस 3 BUs यानी की बिझनेस युनिट मध्ये डिवाइडेड आहेत. फर्स्ट, डिजिटल बिझनेस सर्व्हिसेस दॅट इज DBS.
सेकंड प्रोडक्ट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस दॅट इज PES आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी सर्व्हिसेस दॅट इज MIMSS. मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता कंपनीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ऑफरिंग काय काय आहे, तर इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲडव्हान्स अनालिटिक्स युझिंग AI, ML म्हणजे मशीन लर्निंग आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल्स, इंजिनिअरिंग बिग डेटा प्लॅटफॉर्म्स जेणेकरून ते लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटाला हे मॅनेज करतात, क्रिएटिंग ॲक्शनेबल इन्साइट्स विथ डेटा वेअरहाउसिंग, मॉडर्नायझेशन ऑफ डेटा इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोसेस ऑटोमेशन थ्रू AI. मित्रांनो, फिस्कल इयर 2022 मध्ये रेव्हेन्यूज फ्रॉम एनालिटिक्स और AI वर 12.1%. म्हणजे त्यांचं स्ट्रॉंग मॅनेजमेंट बॅकग्राऊंड. HMTL इज लेड बाय मिस्टर अशोक सुता यांनी खूप मोठ्या IT कंपनीमध्ये एक लिडरशिप पोझिशन हेल्ड केलेली आहे आणि ते HMTL ला ऍक्च्युअली मार्गदर्शन करतात. HMTLचा डे टू डे मॅनेजमेंट इज मॅनेज्ड बाय एक्झिक्युटिव्ह बोर्ड, ज्याच्यात आहे मिस्टर वेंकटरमण. ही इज अ MD अँड CFO ऑफ अ कंपनी. ते एकटे नाहीत, तर त्यांच्यासोबत 3 बिझनेस युनिटचे हेड पण आहेत. HMTLनी कंटिंजन्सीसाठी पण प्लॅन केला आहे. कसं काय? बाय अपॉइंटिंग मिस्टर जोसेफ अनंतराजू ॲज अन एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमन. ही विल टेक ओव्हर इन केस ऑफ एनी इमर्जन्सी. तर फॉरेन एक्सचेंज रेट फ्लक्च्युएशनचा पण प्रॉब्लेम आहे आणि क्लायंट कॉन्सन्ट्रेशनचा पण प्रॉब्लेम. चला मित्रांनो, आता या कंपनीचे काही टेक्निकल आणि फायनान्शियल इंडिकेटर्स बघूया. कंपनीचं करंट मार्केट प्राइस आहे 969.25 रुपीज, PE रेशो आहे 66.25 आणि डेट टू इक्विटी रेशो इज 0.53. कंपनीचा 5 year सेल्स CAGR इज 19.13 अँड ROE इज 30.65. कंपनीचा 1 year रिटर्न आहे -25.7%, 200 DMA आहे 1000 रुपीज अँड RSI इज 48.7. चला मित्रांनो, आता बोलूया आजच्या आपल्या 5th आणि लास्ट स्टॉक बद्दल, दॅट इज ॲपल इंडिया. ही कंपनी एस्टॅब्लिश झालेली इन सिंगापूर इन 2005 अँड इंडियामध्ये ऑपरेशन चालू झालेला इन द इयर 2006. मित्रांनो, ॲपल ही एक ग्लोबल कंपनी आहे विथ अ प्रोप्रायटरी कन्झ्युमर इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म, ज्याचा वापर करून हे लोक ॲड्सला रिकमेंडेशन्स मध्ये कन्वर्ट करतात, ट्रान्सफॉर्म करतात, जेणेकरून मार्केटियर्स इफेक्टिव्हली आयडेंटिफाय करू शकतात, एंगेज करू शकतात, अक्वायर करू शकतात आणि ट्रान्झॅक्शन्स ही करू शकतात त्यांच्या स्वतःच्या कस्टमर्स किंवा पोटेन्शियल युजर्स सोबत. आणि याच सर्व्हिसचा वापर करून ते मोबाईल ॲडव्हर्टायझिंग मध्ये पण कस्टमर ॲक्विजिशन, कस्टमर एंगेजमेंट आणि ट्रान्झॅक्शन्सची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. मित्रांनो, ॲपल इंडियाने 20 पेटंटसाठी अप्लाय केलेलं, त्यापैकी 6 पेटंट रजिस्टर्ड झाले US मध्ये आणि उरलेले 14 पेटंट्स वर रजिस्टर्ड इन व्हेरियस डिफरंट कंट्रीज. मित्रांनो, या कंपनीचे 2 बिझनेस सेगमेंट्स आहेत, कन्झ्युमर प्लॅटफॉर्म आणि एंटरप्राइज प्लॅटफॉर्म. कन्झ्युमर प्लॅटफॉर्म मध्ये मोबाईल ॲडव्हर्टिजमेंटचा वापर करून हे युजर ॲक्विजिशन, रिकमेंडेशन आणि कन्व्हर्जनची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. कोणाला? तर लीडिंग ब्रँड्स इन B2C कंपनीज सेगमेंट ग्लोबली. आणि एंटरप्राइज प्लॅटफॉर्म मध्ये हे लोक एंड टू एंड सोल्युशन्स प्रोव्हाइड करतात फॉर एनहान्सिंग एंगेजमेंट विथ मोबाईल युजर्स. आणि त्याकरिता हे लोक आपल्यासाठी मोबाईल ॲप्स डेव्हलप करून देऊ शकतात किंवा ऑफलाईन बिझनेसला ऑनलाईन कॉमर्स मध्ये कन्वर्ट करू शकतात फॉर दोज कंपनीज ज्यांचा विचार चालू आहे टू गो इन टू ऑनलाईन मार्केट. हे लोक आपल्याला एंटरप्राइज ग्रेड डेटा अॅनालिटिक्स ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. मित्रांनो, या कंपनीची सर्वात मोठी स्ट्रेंथ म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू. कारण म्हणजे मागचे काही क्वार्टर्स जर आपण बघितलेत तर कंपनीचं रेव्हेन्यूनी एक इम्प्रेसिव्ह ग्रोथ दाखवली. तेवढंच नाही तर कंपनीचे स्टॉक जे प्राइजेस आहे तेही इंडायसेसवर खूप चांगले परफॉर्म करतात. ही कंपनी अजूनही आपल्या टेक्नॉलॉजीज आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करते आणि ग्रोईंग नीड्स ऑफ कस्टमर्सला सॅटिस्फाय करते. तेवढंच नाही तर ही कंपनी ट्रेडिशनल आणि डिजिटल मॉडेल्समध्ये AI आणि मशीन लर्निंगचा वापर करून चांगला युजर कन्व्हर्जन दाखवते. या कंपनीचा अजून एक स्ट्रेंथ आहे
विच इज ग्रोथ ड्रिव्हन कस्टमर बेस. ही कंपनी त्या कस्टमर सोबत वर्क करते जे त्यांना वाटते की ग्रो करणार, जेणेकरून आपल्या कंपनीचाही कस्टमर बेस व्हेरियस कंट्रीजमध्ये ग्रो होत आहे. पण लक्षात घ्या, या कंपनीचा मार्केट आहे मोबाईल ॲडव्हर्टाइजमेंट, ज्याच्यात ऑलरेडी गुगल आणि फेसबुक सारखे मोठे कॉम्पिटिटर्स बसलेले आहेत. चला मित्रांनो, या कंपनीचे काही फायनान्शियल आणि टेक्निकल इंडिकेटर्स बघूया. ॲपल इंडियाचा करंट मार्केट प्राइस आहे ₹1217.95. पी रेशो इज 66.59. डेट टू इक्विटी रेशो इज 0.10. कंपनीचा ROE आहे 27.83% अँड 1 year रिटर्न इज 14.2%. कंपनीचा 200 DMA इज ₹1,166 अँड RSI इंडिकेटर इज 48. दॅट इज इट फॉर टुडे फोक्स. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण AI काय असतं हे बघितलं. आपण टॉप 5 स्टॉक्स बघितले विच वर बेस्ड ऑन AIs. जर का तुम्हाला असे अजून काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती व्हिडिओज हवी असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू राईट इट डाऊन बिलो इन द कमेंट सेक्शन. आम्ही तुम्हाला आठवण देऊ इच्छितो की हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा बाय किंवा सेल रेकमेंडेशन नाही आणि फक्त एक एज्युकेशनल पर्पजेस साठी बनवलेला. अँड रिमेंबर, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.